आता सुद्धा अशी होरपळी जाते या पोलीस खात्याच्या या मनमानी कारभारामुळे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहे का? 100% यावेळी आम्ही लढत असतो. सर्वसामान्य माणसांचेच प्रतिनिधी आम्ही आहोत ना. मी 40,000 मतातनं निवडून आलो, हे पण साधारण 38-39,000 लोकांच्या मतातनं आम्ही लोकशाहीतनं निवडून आलेली मंडळी. आम्ही काही स्वीकृत सदस्य नाही, सिलेक्टेड आधी नाही. जर अशा पद्धतीनं प्रशासन वागायला लागलं तर या देशामध्ये इलेक्शन पण घेऊ नका ना. मग इलेक्शन घ्यायची गरजच राहिली नाही देशात. डायरेक्ट आपली यादी ठरवून वर्ण पाठवा. ही 65 लोक या सातारा जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य राहतील. सामान्य माणसाला सुद्धा आता पोलिसाचा फार मोठा धाक आहे. आम्ही बघतोय मानखळमध्ये, खटावमध्ये किंवा तिकडचे जाऊन पोलीस स्टेशन आहे, आमच्या इकडच्या पोलीस स्टेशनमध्ये सामान्य माणूस जातच नाही, आता जातच नाही. 19 तारखेला गुन्हा झाला, रात्री उशीर, अजिबात गुन्हा दाखल झाला नाही. एक अर्ज आला. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र 6:30 वाजता सातारा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. तुम्ही चेक पण बापूसाहेब शिंदेना म्हणजे जे बोलण्यात ना आता आम्हाला ते भेटतात. काल दिवसभर कोर्टात होते. बापूसाहेब शिंदेना तुम्ही विचारा, त्यांना बोलवा ना बापूसाहेब शिंदेना समोर. बापूसाहेब शिंदे जर कुठल्याही पोलीस स्टेशनला किंवा कुठेही गेले असते तर बापूसाहेब शिंदेनं उचलले पहिले पोलीस. अनिल देसाई, संदीप मांडवे नंतर घडलेली स्टोरी आहे. आदल्या रात्री ज्यावेळी पोलीस आले रेड बटनला तर आम्ही हजर होतो. बापूसाहेब शिंदे महाबळेश्वरला जाऊन अर्ज देऊन आले. नाही, ऐका ना साहेब, ऐका ते सांगतो मी क्लिअरिफिकेशन तुम्हाला. तिथं संदीप मांडवे, अनिल देसाईंना तिथं उचलायचं नव्हतं. तिथं बापूसाहेब शिंदे आणि ऋतुजा विराज शिंदे यांना तिथून पोलीस घेऊन जायला आले होते. मग हे मिळत नाही, हे त्यांच्या घरामध्ये आहेत आणि हे ऐकत नाहीत म्हणल्यावर परत ही नवीन स्टोरी झाली. कटकारस्थान याला हे काय म्हणतात, याला कटकारस्थान म्हणतात. पोलिसांनी काही वरिष्ठांशी मिळून कटकारस्थान केलं. हा नुसता आम्हाला किडनॅप करायचा गुन्हा नाही, ते कटकारस्थान करून किडनॅप करण्याचा. भाऊ एसआयटीचा जो अहवाल दिलाय त्या अहवालात पोलिसांनी उल्लेख केलाय की तुम्ही दोघांनी मिळून मतदान प्रक्रिया उधळायचं ठरवलं. 100% तुम्ही बघितलं असेल, पोलीस आम्हाला काय काय ठरवलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये. पहिले या प्रक्रियेमध्ये पोलिसांनी आम्हाला किडनॅपर ठरवलं, किडनॅप करणारा. नंतर पोलिसांनी दुसरी स्टोरी लढवून त्यांनी खुनाचा प्रयत्न का ठरवला तर नुसत्या किडनॅपिंगवर भागणार नाही. अनिल देसाईंनी खुनाचा प्रयत्न करणारा परत मला खुनी ठरवलं. नंतर आता ही तिसरी काल सकाळी LCBच्या ऑफिसमध्ये घेऊन गेल्यावर मी देवकर साहेबांना देवकर साहेब नवीन काय स्टोरी केलेली म्हणलं अजून ही काय आला आणखी नवीन. हा नवीन प्रकार जी कालपर्यंत तुमच्या ह्याच्यात नव्हता पहिल्या ह्याच्यात, ते नवीन हे काय आलं. म्हणले आता काय आम्ही मग तुम्हाला उघड्या दिवसात दरोडा घालून नेलं म्हणू का. म्हणून आम्हाला दाखवावं लागलं. जर पोलिसांनी असं कुठं आम्हाला बाजूला घेऊन, माझी तुम्हाला विनंती आहे, पोलिसांनी तिथलं CCTV फुटेज जिथं मला बाजूला घेतलं, पोलीस म्हणतायत ना अनिल देसाईला आणि संदीप मांडवेंना आम्ही बाजूला घेतलं, समजावून सांगितलं, अरे लोकशाहीचा माझा हक्क मी बजवायला तिथं चाललो होतो, मला समजावून सांगायचं काय. आणि अनिल देसाई काही दहशतवादी आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये अनिल देसाई आज 40, 45, 50 वर्ष राहणारा माणूस आहे. पोलिसांनी मला आणखी दहशतवादी ठरवलं. खरं तर पोलिसांना अनिल देसाई दहशतवादी आहे आणि ते तिथं सभागृहात जाऊन दंगा करणार आहेत हे मला वाटतंय. त्या अशोक खराताकडे हे संख्यासूत्र शोधायला इथले SP आणि इथले जे पोलीस आहेत त्यांनी त्याचा न्यूमरोलॉजीचा काही अभ्यास केला. कसं कळलं त्यांना मी सभागृहामध्ये जाऊन दंगा करणार आहे हे पोलिसांना कसं कळलं. तुम्ही का नाही विचारलं. पोलिसांनी जी स्टोरी मांडली पुढे आम्ही कसा दंगा करू, आम्ही आत्ताच सांगितलं. अहवालात उल्लेख असा अहवालात केलं ना आपली मेजॉरिटी जमत नाही हे ज्यावेळेस संदीप मांडवे आणि अनिल देसाईंना कळलं त्यावेळेस आपल्याला ही मतदान प्रक्रिया पुढे असं सांगितलं की पोलिसांनी स्टोरी काय बनवली की आता मी बापूसाहेब शिंदेचा मग का खून करणार. म्हणजे पहिलं बापूसाहेबाला किडनॅप केलेला अनिल देसाई तोपर्यंत होता दरवाज्यात जाईपर्यंत. दरवाज्यात गेल्यावरती पोलिसांना तिथं कळलं की आता संदीप मांडवे आणि अनिल देसाई आता बापूसाहेबाचा आज जाऊन खून करणार, तर सभा उधळणार आहे. म्हणजे दरवाजा गेटपर्यंत अनिल देसाई काय होता, किडनॅपर होता, बापूसाहेबाला पळवणं होता. जर बापूसाहेब शिंदे ओरडून सांगतात मी किडनॅप झालो नाही, तिथनं पोलिसांची स्टोरी बदलली. म्हणजे किती खोटं करा. आज पोलीस किती खोटे वागतात. तुमच्या मनाला, तुमच्या हृदयाला तुमच्या पटते का की तोपर्यंत अनिल देसाई त्यांना दहशतवादी वाटायला लागला, जोपर्यंत खुनी वाटत होता, किडनॅपर वाटत होता. तर हे सगळं पोलिसांनी केलेला बनाव आहे आणि हा बनाव पोलिसांनी त्यांच्या वर्दीचा लोकशाही मूल्याने त्यांना जे अधिकार दिलेत खरं तर खलरक्षणाय काय म्हणजे सदनिग्रहणाय खलरक्षणाय काय जे ती कारण सगळं त्यांनी इतकं आम्हाला टॉर्चर केली आठवायचं म्हणजे सगळ्या मला सांगा सगळं त्यांनी वाटत लावली. ऐका
मला एक सांगा, एखादा गुन्हेगार असतो, त्याला तो जेलमध्ये असल्यानंतर त्याला मतदानाला आणलं जातं का? चुकीचं आहे सांगा. त्याच्यावर शिक्षा झालेली नसली तरी मतदानाला आणलं जातं आणि त्या ठिकाणी पोलीस आणतात आणि आम्हालाच पोलिसांनी दरवाज्यातनं बाहेर नेलं. म्हणजे हे कशा पद्धतीनं केलं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. सगळं ठरवून म्हणजे मला एक सांगा तुम्ही की गुन्हेगार सुद्धा जेलमधनं निवडणूक लढू शकतोय, त्याला मतदानाला तिथं आणलं जातंय, परंतु आम्हाला मतदान केंद्रापासून मतदानाच्या प्रक्रियेपासून बाहेर घेऊन गेलं. म्हणजे हे कशा पद्धतीने कशा पद्धतीने षडयंत्र होतो की या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा फोन होता. आम्हाला तिची नंतर कल्पना आली, फोनवरनं बोलताना आलं आणि ह्याचं षडयंत्र या सगळ्याचा सूत्रधार ते स्वतःच आहेत. भाऊनी पण आपल्याला सांगितलं की दुसरं तिसरं कोण नाही, ह्याचं सर्व सूत्रधार ते स्वतःच आहेत. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की मान मतदारसंघातनं अनिल देसाई निवडून आलेत आणि त्यांच्या आमच्या खटाव मतदारसंघातनं मी निवडून आलेलो आहे. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात दोघं निवडून आलोय म्हणून हा खोटा आरोप आमच्यावर घेऊन आमच्या दोघांच्यावरच गुन्हा दाखल करायचं नियोजन केलं त्यांनी. आणि आता या पुढे इथनं पुढे सुद्धा आमच्या जीवितास पण धोका आहे. पोलिसांना पण आम्ही या निमित्ताने निवेदन देणार आहे, कलेक्टरला निवेदन देणार आहे की इथनं पुढे सुद्धा आमच्यावर वेगवेगळे अजूनही गुन्हे दाखल होते. कालची परिस्थिती अशी होती की ते इलेक्शन हे कोणाच्या अधिपत्याखाली झालं? सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली झालं. 100 मीटरच्या आत एकदा गेल्यावर माझ्या संरक्षणाची जबाबदारी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची, माझ्या संरक्षणाची जबाबदारी सातारा जिल्हाधिकाऱ्यांची होती. उद्या किंवा परवा सकाळी भेटून मी त्यांना निवेदन देणार आहे. मला तिथून पोलिसांनी किंवा ज्या गुंडांनी किडनॅप केले ते CCTV त्यांच्याकडे उपलब्ध आहे. सगळं तिथलं वरचं सेटकर मला माहिती आहे. मी जिल्हा परिषद सभागृहात काम केलं, तिथं CCTV फुटेज आहे, बाहेर मीडियाकडे फुटेज आहे. या फुटेजच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी आम्हाला उचलून नेले त्यांच्यावरती लोकशाहीचं हत्या केली, खून केला आणि लोकांना किडनॅप केलं म्हणून कलेक्टर साहेबांनी सोमोटो, जसं सोमोटो या माझ्या न्यायाधीश साहेबांना ज्यावेळी माझी मी जबाब दिला तर स्वतः त्यांना वाटलं की यांना कारणाचा नोटीस काढली पाहिजे. तर जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा माझी निमित्ताने विनंती की त्यांनी स्वतः पुढे येऊन त्यांच्या मतदाराचं आपण झालं. सातारा जिल्ह्यामध्ये जे इलेक्शन होतं ज्यांच्या नेतृत्वाखाली होतं त्या 100 मीटरच्या हद्दीतली सगळी जबाबदारी कलेक्टर साहेबांनी दिली. त्यांनी इलेक्शन ऑफिसर जो आहे देवकर, अरुण देवकर, या अरुण देवकरला कोर्टाने या सगळ्या प्रकरणाचं तुम्ही बेकायदेशीर केलं आहे. तिथलं वेळेवर आम्ही होतो दोघं कोर्टात, ते पाहिल्यावरती म्हणजे हे नाही पण ही नोटीस आल्यावरती आणि त्याच्यावरती काय उत्तर देत आहेत त्याच्यावर आम्ही पण आमच्या पद्धतीने पुढे जाणार वाचवून आले. तिथं एन्काउंटर 4 तारखेच्या हिशोबाने करायचा होता की काही मला माहिती नाही, कारण अजून निवडे असतात, पण आता वाचलोय. 4 तारखेला काही लोकांनी लढायचं काय शिकवलं भाऊ, काही लोकांनी ही जी निवड प्रक्रिया झालेली आहे पूर्णतः भाऊ जिल्हाधिकाऱ्यांनी सुमोटो क्वेश्चन प्रक्रिया रद्द करायला पाहिजे आणि पुन्हा फेअर आणि लोकशाही पद्धतीनं इलेक्शन झालं पाहिजे अशी आमची दोघांची मागणी आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुमची प्रेस घेतो बघा. आमचे की ज्या जिल्हा परिषदच्या 4थ्या मजल्यावर ही घटना घडली त्या CCTVचं फुटेज मिळावं म्हणून अर्ज केला आहे. त्या CCTVचं फुटेज एक मिळावं आणि आम्हाला जो मतदानापासून वंचित ठेवून जो आमच्यावर अन्याय अत्याचार केला त्याला दाद मिळावी आणि भविष्यात आता भाऊनी सांगितलं का नाही, भविष्यात आमच्यावर कुठल्याही पद्धतीचं कसल्याही पद्धतीनं हे शासन प्रशासन राजकारणी लोकांच्या दबावानं आमच्यावर कुठल्याही पद्धतीचं गुन्हा दाखल करू शकतंय कुठल्याही थराला जाऊन. त्याच्यामुळं इथनं पुढं म्हणजे या पोलीस प्रशासनावर आमचा विश्वासच राहिला नाही. काल मी एका YouTube चॅनलची मुलाखत बघितली की खाकीपेक्षा गारदी बरी, परंतु माझं तर मत असं आहे खाकीपेक्षा पारदी बरी. पारदी तर विश्वासानं राहते ती, काम करते ती, पण ही खाकीवाले अजिबात सुद्धा नाही ती पारदी बरी म्हणायची. पोलिसांनी 5 वरच्या टोल नाक्यावर कुणाबरोबर आला, कुणी आणला, कुणाच्या गाडीत बसला, तिथनं कुठल्या एका हॉटेलला घेऊन गेले, तिथं काय झालं, तिथं कशा स्टोऱ्या, मग पहिलं किडनॅप काय ठरवायच्या स्टोऱ्या बनल्या आणि या सगळ्या स्टोऱ्या ज्या कटकारस्थान बनलं त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं काम फार गंभीर गोष्ट आहे. ह्या सगळ्या स्टोऱ्या अगोदर लिहिल्या गेल्या, याच्यावरती जर काढले तर 2-3 तासाचे 2 पिक्चर निघतील.
एवढ्या घटना पण 4 टर्म मी जिल्हा परिषद प्रशासनामध्ये आहे. सगळ्या निवडीला, सगळ्या निवड प्रक्रियेला मीडियाला हजर राहून दिलंच पाहिजे. मी पण मीडियाचा प्रतिनिधी सांगतोय, तुम्ही तिथं वर असता तर आमच्यावर हा एवढा वाईट प्रसंग घडलाच नसता. उलट आमचे मीडियाचे बांधव तिथं असायला हवे होते. जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांना आता माझी विनंती आहे, किमान 4 तारखेला तर पुन्हा ही चूक करू नका, प्रशासनाने पुन्हा हे पाप करू नका. हे खरं पाप आहे. लोकशाहीमधले इलेक्शन प्रक्रिया फेअरली करून द्यायसाठी आणि तुम्ही लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये सुद्धा चॅनल बसवले आणि तिथली दिवसभराची प्रक्रिया बाहेर जाते. हे तर जिल्हा परिषदचे काय राष्ट्रपतीचं इलेक्शन होतं काय, का पंतप्रधानाचं इलेक्शन होतं? साधं जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाचं इलेक्शन होतं आणि तुम्ही तिथं पत्रकार येऊन देत नाही. तुम्हाला आत न सोडण्याचं सुद्धा एकच कारस्थान ठरलं. पत्रकार तिथं आत गेलं नाही पाहिजे, यांच्या चॅनलमध्ये काय आलं नाही. आज सुद्धा आम्ही लक्षात ठेवा, आम्हाला ते म्हणले असते बाहेर, म्हणजे मी तुमचं विशेष का आभार मानेन, तर अनिल देसाईला आणि संदीप मांडवेंना ते म्हणले असते बाहेर अटक केली, आम्ही दाखवली असती. पण किमान तुमच्या मीडियाच्या चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये तरी आम्ही लिफ्टमध्ये आत घुसलेलं दिसतोय काही चॅनलमध्ये. माझ्याकडे फुटेज आहे, ते काढून ठेवले आम्ही. आणि म्हणून पोलिसांनी मान्य केले की किमान हिवर सभागृहात गेले. भाऊ तुम्ही म्हणताय ना कायद्याचं राज्य आहे का दरोडेखोरांचं राज्य आहे? आणि तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा कुणाला विचारायचे? लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून शेवटी मगाशी मी सांगू, ज्यावेळी त्याला न्याय मिळत नाही का पहिल्यांदा पोलिसांकडे जातो आणि पोलिसांना न्याय मिळाला तर तो सरकारकडे जातो. सरकार